उद्या सुशीला सुजित हॅलो हॅलो हाय 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 बोलतो. सुशीला सुजित हा आमचा नवा कोरा चित्रपट उद्या रिलीज होतोय. बोलतोय मी. उद्या 18 एप्रिलला हा आमचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात नाही. हॅलो मी मंजिरी. हॅलो हॅलो बोलतोय ना, थांब. संपूर्ण जगभरात सुशीला सुजित रिलीज होतोय. आणि त्याचं ऍडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे. बुक माय शो वर सुरू झालेलं आहे. बोलतोय ना मी, थांब ना. इथं मध्येच आलीस आणि मध्येच बोलायला लागलीस. लोक बघतायत, थांब जरा. बुक माय शो वर त्याचं बुकिंग सुरू झालेलं आहे. तर तुम्ही बुक माय शो वरती बुकिंग करू शकता आणि जाऊन चित्रपट बघू शकता. चित्रपटाचा आनंद. मी तेच सांगत होते. मला चित्रपटात काय म्हटलंय ते तर बोलू दे. दिग्दर्शक म्हणून या सिनेमाचे आम्ही निर्माते पण आहोत. मी या सिनेमाचा दिग्दर्शक पण आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णींनी याच्यात कामं केलेली आहेत. दर्जेदार कामं केलेली आहेत. आणि घरातल्या बाईला बोलतं केलं पाहिजे. घरातल्या बाईला बोलू दिलं पाहिजे. तिचं बोलणं फार महत्वाचं आहे. तिचं बोलणं जर थांबलं तर घराची वाट लागू शकते. घरातली बाई फार महत्वाची आहे. हे या चित्रपटातनं मला बोलू आहे. मी तुझ्या घरातली बाई. बोल पटकन बोल. गर्दी आहे. बोल. हाय 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 नमस्कार नमस्कार. खूप भारी वाटतंय आम्हाला. आमचा उद्या सुशीला सुजित नावाचा चित्रपट रिलीज होतोय 18 एप्रिलला. संपूर्ण जगभर रिलीज होतोय आणि पहिल्यांदा आम्ही प्रोड्यूस करतोय. कमाल फिलिंग आहे आणि हा आनंद आम्हाला तुमच्याशी शेअर करावा असा वाटला दोघांनाही. आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. बुक माय शोवर बुकिंग सुरू झालेलं आहे आणि गर्दी करा. संपूर्ण फॅमिलीने गर्दी करा आणि आम्हाला तुमचा रिप्लाय कळवा. आणखी तिकीटं काढा आणि आम्हाला टॅग करा. आम्ही नक्की ती शेअर करू. कारण घरातल्या पुरुषांनी पण बोललं पाहिजे असं पण म्हटलेलं आहे सिनेमात. येस. तर महत्वाचा मुद्दा, सॉरी मी मध्येच फक्त बोलले, महत्वाचा मुद्दा की फक्त बाई नाही तर पुरुषांनीही व्यक्त झालं पाहिजे. कुटुंबातच संवाद असला पाहिजे. मग तो बाईचा असो पुरुषाचा असो, संवाद जरुरीचा आहे. नवरा बायकोमध्ये, आई मुलामध्ये, वडील मुलामध्ये, भावा बहिणीमध्ये, मामा भाच्यामध्ये, काका पुतण्यामध्ये कुणातही संवाद असायला हवा. माणसांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. हे या चित्रपटातनं आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि अत्यंत नर्म विनोदी साधा सोपा चित्रपट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त 92 मिनिटांचा चित्रपट आहे. खूप छोटासा चित्रपट आहे. तुम्ही पटकन जाऊ शकता. 90 मिनिटं प्रचंड आनंद घेऊ शकता आणि पटकन तुमच्या पुढच्या कामाला तुम्ही जाऊ शकता. आणि नक्की मी गॅरंटीने सांगते तुमची करमणूक होईल. कारण प्रचंड एंटरटेनिंग फिल्म आहे. स्वप्नील जोशी आहे, सोनाली कुलकर्णी आहे, रेणुका दफ्तरदार आहे, सुनील गोडबोले आहे, सुनील तावडे आहेत. कमाल कामं केली आहेत सगळ्यांनी. राधा सागरे, राजेंद्र शिरसाट आहे. छोट्या छोट्या गेस्ट अपीरन्स मध्ये नम्रता संभेरावे, अथर्व सुदामे आहे. गाणं आपल्याकडे अमृता खानविलकर आणि कश्मीर महाजनींनी जे केलंय ते तुम्ही सुपरहिट केलेलंच आहे. तर मी आणि प्रसाद प्रोड्युसर म्हणून, प्रसाद डिरेक्टर म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की थिएटरमध्ये जा. उद्यापासून पिक्चर संपूर्ण जगभरात रिलीज होतोय. महाराष्ट्रात होतोच आहे. त्यामुळे तुम्ही जा, फिल्म बघा, आम्हाला लवकर कळवा कशी वाटली, काय वाटली. आणि वारंवार असा एक ओरडा ऐकायला येतो की मराठीमध्ये काही वेगळं घडत नाही, मराठीमध्ये काही वेगळं घडत नाही. तर हा पूर्ण महिना तुम्ही बघितलात, याच्या पुढचे 15 दिवस, पुढचा अख्खा महिना, तर इतक्या वेगवेगळ्या मराठी फिल्म्स येत आहेत आणि प्रत्येक दिग्दर्शकांनी काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय. पण हे सगळे चांगले प्रयत्न यशस्वी तेव्हाच होतील जेव्हा तुमचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल. तुम्ही तिकीट काढून चित्रपटगृहात जाऊन जेव्हा सगळे मराठी सिनेमे पाहाल तेव्हाच मराठी चित्रपटसृष्टीला उभारी येईल, ताकद येईल. त्यामुळे तुमच्या हातात आमच्या सगळ्यांचं करिअर आहे. सगळे मराठी चित्रपट बघा, पण उद्या सुशीला सुजित बघा, कारण तो सगळ्यात आधी येतोय आणि तुमचा रिप्लाय आम्हाला नक्की कळवा. बस एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं. थँक्यू. धन्यवाद.